एक मोठं कमळाने भरलेले तळे, आजूबाजूला हिरवीगार शेती, त्याच्या मागे डोंगररांगा आणि या तळ्याच्या बरोबर मध्यभागी असलेले हे शेषशाही विष्णूचे बहिरेश्वरातील मंदिर. कोल्हापूरपासून 17 किलोमीटरवर असलेले हे मंदिर कसबा बीडच्या पुढे आहे. नेपाळच्या गंडकी नदीच्या पात्रात सापडणारे शाळीग्राम यापासून बनवलेले ही शेषशाही विष्णूची मूर्ती. प्राचीन काळी याच जागेला भुलेश्वर या नावाने ओळखलं जायचं. गणेश नावाच्या राजाने विष्णूंची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले व त्यांनी या मूर्तीची व मंदिराची स्थापना केली. ही मूर्ती अतिशय रेखीव आहे. मूर्तीला 4 हात आहेत. एका हातात चक्र, गदा, फूल व एक हात उशाखाली आहे. दागदागिन्यांनी भरलेली ही मूर्ती, त्याच्यावरती तुम्हाला दशावतार कोरलेले दिसतात. विष्णूंच्या पायापाशी त्यांची पत्नी लक्ष्मी यांचेही दर्शन होते. ब्रह्मा व शिव हेही इथे आपल्याला दिसतात.